म्हणजे प्रोडक्शन तुम्हाला भरपूर पद्धतीने वाढून भेटलं. आज झाडाची ग्रोथ शायनिंग तुम्हाला बघून काय वाटतं कसं? एकदम हिरवीगार. आणि एवढी हाईटची गवार तुम्ही आधी काढली होती का? नाही. म्हणजे आणि मग जे शेंगा लागलेल्या आहेत गवारीच्या याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे क्वालिटीमध्ये काय चेंज? क्वालिटी एकदम हिरवीगार शेंग दिसती. परत त्यात बियाचं काढा 2-3 शेंगा काढा ना. साधारणतः बियाचं प्रमाण कमी आहे. जेवढी जरी मोठी शेंग झाली तरी याच्यामध्ये बी दिसत नाही, हिरवीगार शेंग दिसते. कीटकनाशक काय मारलं तुम्ही? कीटकनाशक वगैरे? याला कीटकनाशक कुठल्याही प्रकारचं वापरलेलं नाही. दुसरं कोणतं खत वापरलं? दुसरं 19 एक पोतं टाकलेलं आहे. त्याच्यावर सुरुवातीला टाकलं होतं का ते? हां, टाकलं नाही दुसऱ्या पाण्यावर. खुरापणी वगैरे. साधारण 1 लिटरला हे किती टाकतात? हे 1 लिटरला तसं नाही, 16 लिटरचा पंप आहे त्याला 30 मिली वापरतो. किडीचं वगैरे काही नाहीच. कीड कुठं दिसतच नाही झाडावर. जर कोणता रोग झाडांवरती काय? कुठलाच नाही. आणि ह्या 2 सरीला बघा तेवढा माल निघाला. किती निघाला? हां, त्या 2 सरीला ठीक आहे. मालवी यांचा सुपेरियर एकदम आवाज बघा ना, कर एकदम सॉफ्ट कुरकुरीत आवाज. पाणी मारल्यासारखी वाढती. बागायदार म्हणतात पाणी मारलं असेल, पण पाणी मारून देत नाही शेंग. अशीच असते पोत्यात मला एकदम सुपेरियर भरली. पाणी मारतच नाही मी. त्यांना वाटतं की वजन करताना लय वजन येते, पाणी मारत एवढी शायनिंग असलं पाणी मारायचं कुरकुर आवाज येतो. तसा आवाज ही घ्या. कुठल्याही शेंगात बी दिसत नाही, काय नाही. व्हिडिओ केअर करता. किती वाढली तरी बीचं प्रमाण एकदम कमी आहे. मावा खातो 350 रुपये किलो भाव भेटतो. ते सेंद्रिय असल्यामुळे तुमच्या या प्लॉटमध्ये दिसणार, पण शेजारच्या प्लॉटमध्ये दिसणार. बर्ड बिटल म्हणून आहे हे जे आहे ना, हे मावा खाते नॅचरली. आपण जे कीटकनाशक न मारल्यामुळं ह्याची पैदाशी तर झाली आहे. आणि ह्याच्या पैदाशीमुळं ही मावा अर्ली स्टेजला मावा खाऊन टाकतो. मावा तुमच्या प्लॉटमध्ये येऊनच घेत नाही. भरपूर आहे ते. ती नाही कीटकनाशक नका काढू. हे आवश्यक आहे. तुम्हाला मदत मावा जो आसपासचा मावा जो येणार आहे की नाही, तो गवारी जाण्याआधी मक्यावर येतोय. आणि मक्यावर मित्र कीड तयार झाली, गवारीमुळे तयार होती ती, आणि ती मावा खाऊन टाकते. तुम्हाला एंडोसल्फान रोगार वगैरे काय मारायची आवश्यकता नाही.